उद्या प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्ही सर्वजण ज्या लोकांमध्ये काम करणार आहात, ज्या लोकांना सेवा पुरवणार आहात, तर तेव्हा तुमच्या पदोपदी तुमच्या या नैतिकतेची कसोटी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही खरे उतरता का हे तुम्हाला आजच सिद्ध करायचंय। आयोग तुमच्या दरम्यान ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। पण मग हे पाहायचं कसं? यासाठी आयोगाने स्वतंत्रपणे या परीक्षेसाठी मित्रांनो एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड नावाचा हा सिलेबस तयार केला की ज्याच्या अंतर्गत ते तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या बाबींची किंवा बाजूंची तपासणी करतात। तुम्हा सर्वांदरम्यान एक उत्तम प्रशासकीय अधिकारी त्यांना पाहायचा आहे। ते तुम्ही आहात का किंवा तसे बनण्याचे गुण तुमच्यात आहेत का हे त्यांना तपासायचं आहे। हा एवढा महत्वाचा चांगला विषय आहे की तो खरंच शाळेतून शिकवला पाहिजे, अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत। काय काय आहे याच्यामध्ये आपण पाहूया, टप्प्याटप्प्याने सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा प्रश्न नेहमी असतो, विशेषतः जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी अजूनही यूपीएससी असो अथवा एमपीएससी असो यांची तयारी सुरू केलेली नाहीये किंवा ह्या विषयाची तयारी सुरू केलेली नाहीये। आणि मग ह्या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या समोरचा जो प्रश्न असतो तो म्हणजे शून्यापासून एथिक्सची तयारी कशी करावी, म्हणजे स्क्रॅच पासून। मला काहीच माहित नाहीये। आणि बघा, एथिक्स हा विषय असाच आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला खरंच फारसं माहित नसतं। म्हणजे हा एक फार मोठा गैरसमज असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, विशेषतः जे बीए करणारे आहेत त्यांच्या दरम्यान, की ज्यांचा फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एथिक्सचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही, किंबहुना त्यांना तो शिकवला जातो। मित्रांनो, यूपीएससी अथवा एमपीएससी ही तुम्हाला काही फिलॉसॉफी शिकवायला बसलेली नाहीये, किंवा ती तुम्हाला असंही म्हणत नाहीये की नाही तुम्ही जा आता आणि फिलॉसॉफी शिकूया। नाही हो, असं काहीच नाहीये। त्यांचा आणि या सर्व आयोगांचा हेतू अतिशय प्रांजळ आहे, स्वच्छ आहे। ते म्हणजे काय? तुम्हा सर्वांदरम्यान एक उत्तम प्रशासकीय अधिकारी त्यांना पाहायचा आहे। ते तुम्ही आहात का किंवा तसे बनण्याचे गुण तुमच्यात आहेत का हे त्यांना तपासायचं आहे। आणि म्हणूनच या संदर्भात आयोगाने काय केलं, तर जसं आपण हिस्ट्री किंवा जॉग्राफी किंवा पॉलिटी यासारखे विषय आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासतो, अगदी कुणाचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं असेल, मेडिकल असेल, तरी सुद्धा आपण किमान 10वी पर्यंत हे सर्व विषय अभ्यासलेले असतात, पण एथिक्स सारखा विषय आपल्याला कधीच पाहायला मिळालेला नसतो। किंबहुना खरं तर तो शिकवला पाहिजे। पण आपल्याकडे जशी नागरिक शास्त्रापेक्षा इतिहासाचा सिलेबस जास्त शिकवला जातो, नागरिक शास्त्र हे फक्त 25 मार्कांसाठी ठेवलं जातं, ही शोकांतिका जशी त्या इतिहास आणि नागरिक शास्त्रा संदर्भात आहे, तशीच शोकांतिका ही आपल्याला एथिक्स बाबत पण आहे। हा एवढा महत्वाचा चांगला विषय आहे की तो खरंच शाळेतून शिकवला पाहिजे, अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत, पण तो नाही शिकवला जात। मग आयोगाने काय केलं, तर उद्या प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्ही सर्वजण ज्या लोकांमध्ये काम करणार आहात, ज्या लोकांना सेवा पुरवणार आहात, तर तेव्हा तुमच्या पदोपदी तुमच्या या नैतिकतेची कसोटी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही खरे उतरता का हे तुम्हाला आजच सिद्ध करायचंय। आयोग तुमच्या दरम्यान ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। पण मग हे पाहायचं कसं? यासाठी आयोगाने स्वतंत्रपणे या परीक्षेसाठी मित्रांनो एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड नावाचा हा सिलेबस तयार केला की ज्याच्या अंतर्गत ते तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या बाबींची किंवा बाजूंची तपासणी करतात। काय काय आहे याच्यामध्ये आपण पाहूया, टप्प्याटप्प्याने सुरुवात करूयात। नक्की शून्यापासून आपल्याला सुरुवात कशी करायची? कोणत्याही प्रश्नाची जेव्हा आपण लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला प्रवास करायचा आहे, समजा मला काय करायचंय, मला या ए नावाच्या गावातून बी नावाच्या गावाला जायचंय, मला जायचंय। आता तुमच्या मनात कदाचित प्रश्न आला असेल नसेल मला माहित नाही, पण माझ्या मनात पहिला प्रश्न हाच येणार की हो मला तिकडे जायचंय, पण का, कशासाठी? मला जायचंय म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे ना। म्हणजेच काय, इथे सुद्धा आपल्याला या विषयामध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील, शून्यापासून आपण सुरुवात करतोय ना, तर पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की का मी याचा अभ्यास का करायचा आहे। वाय आय हॅव टू स्टडी, मी या विषयाचा अभ्यास काय करायचा आहे, मला यातून काय मिळणार आहे। मग दुसऱ्या टप्प्याकडे आपण जाऊ शकतो, हाऊ, मग कसा करायचा, आणि मग तिसरा टप्पा, त्यासाठी काय वाचायचं। हे 1, 2, 3 अशा टप्प्याने आपल्याला कुठल्याही प्रकारच्या प्रवासाची सुरुवात करावी लागते, बरं का। आणि म्हणूनच यातल्या पहिल्या व्हाय पासून आपण सुरुवात करूयात।
किंबहुना त्याच्याही अगदी मुळाशी जाऊयात. वाय की हा पेपर आपल्याला का अभ्यासायचा आहे, यातला पहिला मुद्दा लक्षात घ्या. कारण जोपर्यंत मला ते कळणार नाही ना तोपर्यंत मला त्याच्यामध्ये इंटरेस्टच येणार नाही हो. नंबर 1. नंबर 2, जोपर्यंत मला ते कळणार नाही की मला हे का करायचंय तोपर्यंत मी त्याच्यामध्ये संपूर्णपणे झोकून देणारच नाहीये. आणि क्रमांक 3, मला त्यातून खूप चांगले गुणही मिळणार नाहीयेत. मी उदाहरण तुम्हाला पुन्हा इतिहासाचं देतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असतो, कारण या जे काही इतिहास घडून गेलाय यांच्या स्मशानातली लाकडं किंवा स्मशानातली जी काही हाडं आहेत आता ती राहिली पण नाहीयेत, या लोकांचा आम्ही अभ्यास का करायचा? हा प्रश्न कोणाच्या मनात येतो? ज्याला त्या इतिहासाचं महत्व माहित नाहीये की का करायचा आपण इतिहासाचा अभ्यास. आता थोर मोठी माणसं हे म्हणून गेली की ज्याला स्वतःचा इतिहास माहित नसतो त्याला इतिहास घडवता येत नाही. हा भाग वेगळा आणि तो खरं आहे. का खरं आहे? कारण इतिहास का शिकायचा? कारण इतिहासामध्ये थोरा मोठ्या पुरुषांकडून किंवा स्त्रियांकडून काय चुका झाल्या ह्या मला कळलं पाहिजे, जेणेकरून मी त्या चुका पुढे करणार नाही. नंबर 1, मागच्याच ठेच पुढचा शहाणा उगीच म्हणतात का? बरं, दुसरा मुद्दा, आपण इतिहासामध्ये हे जे काही अनेक नेते मंडळी पाहतो यांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांच्यातले गुण लक्षात घ्या ना, की कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते पुढे एक नामवंत वकील नव्हे या भारतीय राज्यघटनेचे निर्माते बनले, शिल्पकार ठरले. हा कसा प्रवास आहे त्यांचा? त्यांना काही संकट आली नसतील का? निश्चित आली ना, पण त्यांनी हे कसं केलं? क्रमांक 2, अगदी गांधीजींचं उदाहरण घ्या. इतक्या जातीपातीमध्ये पंथामध्ये हा विभागलेला देश, मात्र ह्या सर्व देशाला एकत्र नेतृत्व देणं हे काही येऱ्यागबाळ्याचं काम नाहीये. मग मला ते करायचंय, कारण मला उद्या प्रशासनात गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागलेला, विचारामध्ये विभागलेला माझा कर्मचारी, मला त्याला एकत्र आणायचंय, नेतृत्व पुरवायचंय. मला त्या गावकऱ्यांना एकत्र आणायचंय, त्यांच्या हातून काम घडवून आणायचंय. मला हे कसं जमणार? अहो, त्यासाठी आपण अभ्यास करतोय त्या गांधीजींचा, त्यासाठी अभ्यास करतोय आपण नेहरूंचा, त्यासाठी अभ्यास करतोय आपण आंबेडकरांचा, करतोय की नाही? मग त्यासाठी मला ते शिकायचंय. हे एकदा आमच्या विद्यार्थ्यांना कळलं ना की मग आमचा इतिहासाचा अभ्यास कंटाळवाणा होत नाही, तो अत्यंत आनंदाचा ठरतो. आणि जेव्हा आनंद यायला लागतो अभ्यासामध्ये तेव्हा आपल्याला बघा तो अभ्यास कधी संपला हे सुद्धा कळणार नाही आणि इतके छान गुण यायला लागतात, बस जी गरज आहे परीक्षेची. अगदी त्याच पद्धतीने हा एथिक्सचा पेपर आपण का अभ्यासायचा त्याचे आपण काही मुद्दे बघूयात. क्रमांक 1, ज्यासाठी आपण आलोय, ज्यासाठी आपण हा सगळा उपद्व्याप करतोय, त्यासाठी काय तुकाराम महाराज म्हणतात तसं शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे काय हो, या सगळ्या प्रक्रियेतून आम्हाला शेवटी काय पोस्ट मिळावी हे आमचं उघड गुपित आहे. नाही असं काही ऐका, नाही उघड गुपित आहे. म्हणजे गुपित म्हणजे काय, प्रत्येकाला हे माहितीये ना मला पोस्टच पाहिजे, पण म्हणणार कोण नाहीये. ते ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखा प्रकार आहे, पण असो काही हरकत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो ना, एथिक्सचा अभ्यास का करायचा? कारण याच्याशिवाय तुम्हाला गुण मिळत नाहीत आणि रँक मिळत नाही. कारण सर्वाधिक गुण देणारा हा जीएस मधला सर्वात महत्वाचा पेपर आहे. या विषयामध्ये 250 पैकी विद्यार्थ्यांनी अगदी 170 पर्यंत गुण मिळवलेले आहेत. अहो, गेला बाजार अगदी आपण म्हणूयात की खूप चांगले गुण 140 पर्यंत आपल्याला मिळतात. एवढे गुण इतर पेपरमध्ये घ्यायचं म्हणलं की कठीण आहे. मग तो पेपर पहिला, दुसरा, तिसरा कुठलाही पेपर घ्या. बरं, याचं दुसरं महत्व आणखी काय आहे? इतर पहिला, दुसरा, तिसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 3-3 विषय आहेत, 4-4 विषय आहेत, पण एथिक्स मध्ये मात्र एकच विषय आहे आणि त्याच विषयाच्या अंतर्गत अभ्यास करून तुम्हाला पुढे जायचंय. त्यामुळे 250 गुणांसाठीचा अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. समजते मुद्दा? आणि म्हणून का करायचा अभ्यास? यासाठी, कारण याच्याशिवाय आपल्याला रँक नाही, याच्याशिवाय पोस्ट नाहीये. नंबर 2, तो म्हणजे काय की निबंध आणि मुलाखतीचा पाया. मी सर्व विद्यार्थ्यांना अगदी आल्यापासून पहिल्या दिवसापासून हे सांगत असतो की बाबा रे, हे बघ, जर तुला एकूण सगळ्या आपल्या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण देणारा कुठला विषय असेल, कुठला असेल? विद्यार्थी नाव घेतात अगदी छतीठोकपणे ऑप्शनल, एथिक्स आणि एसे. मी म्हणतो नाही, सर्वात महत्वाचा आहे तो तुझा मुलाखतीचा टप्पा. मित्रा, ऑप्शनल मध्ये तू जास्तीत जास्त गुण घेतोस, पण किती? 60% 65% पण मुलाखतीमध्ये 75% गुण मिळतात. 75%. म्हणजे यावर्षी ज्या भारतात पहिल्या आल्या शक्ती दुबे, 275 पैकी 200 गुण आहेत. जो 9व्या रँकचा विद्यार्थी आहे गौरव, त्याला 206 गुण आहेत. अहो, एवढे गुण देणारा हा विषय आहे. पण मुलाखतीचा पाया कुठे रचला जातो? तुमच्या निबंधामध्ये. कारण मुलाखतीमध्ये काय तपासलं जातं की तुम्ही किती नीतिमत्तेने वागणारे आहात हेच तपासलं जातं, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सिच्युएशनच्या माध्यमातून. आणि आपल्याला तेच करायचंय, ते दाखवायचंय. नाही, नुसतं दाखवायचं नाहीये, उघडं पडतं भांड. मग नाही, मग काय करायचंय?
आपल्याला ते समरसून जगायचंय. नैतिकता म्हणजे काय, एक प्रशासकीय अधिकारी कसा असला पाहिजे, त्यासाठी हा अभ्यास करा. निश्चितपणे चांगले गुण मिळतील. आणि तसाच आणखी एक विषय आहे, तो म्हणजे तुमचा निबंधाचा. निबंधामध्ये हे लिहून घ्या कुठल्या डाव्या हातावर, काही हरकत नाही. ते म्हणजे जर तुम्हाला निबंधामध्ये जे तुमचं स्वप्न आहे की मला 150 मार्क मिळवायचे आहेत, जर तुम्हाला या विषयात गुण मिळवायचे असतील, एथिक्स शिवाय अभ्यास करून, एथिक्सचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला निबंधामध्ये गुण मिळत नाहीत. 100% तुम्हाला निबंधामध्ये 150 गुण मिळवायचे आहेत ना, मग अभ्यास करा. कशाचा? एथिक्सचा. मला विचारतात हो विद्यार्थी, सर ते निबंधाचं कुठलं पुस्तक आहे का? मी सांगतो हो आहे की. कुठलं? ते एथिक्सचं पुस्तक. म्हणजे अरे बाबा, एथिक्सचा अभ्यास करून निबंधामध्ये गुण मिळतात. कसं? यासाठी आपल्याला अगोदर काय आहे, मरावं लागेल तरच स्वर्ग दिसेल. थांबा, म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असा प्रकार आहे. म्हणजे अभ्यास कर, तुला आपोआप कळेल. पण हे शब्द मात्र तुझ्या कानात नक्की घुमायला लागतील, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी ते अधिकारी हा प्रवास. याच पेपर मधून मित्रांनो खऱ्या अर्थाने तुमचं व्यक्तिमत्व हे आमूलाग्र बदलणार आहे, 360 डिग्री मध्ये बदलणार आहे. आणि याच्यामुळे तुम्ही अधिकारी तर होणारच आहात, पण हाच विषय तुम्हाला तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा, आताही आणि नंतर सुद्धा, तो सतत मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही वाचलं असेल की नुकतंच मध्य प्रदेशमध्ये ज्या IAS अधिकारी आहेत, मला त्यांचं नाव आता आठवेना, की त्यांना लोकांनी अक्षरशः स्वतःच्या खांद्यावरती त्यांची एक मिरवणूक काढली. फक्त बदली झाली होती. बदली झालेल्या ह्या अधिकाऱ्यांबद्दल लोक जेव्हा आंदोलन करतात की नाही नाही नका करू बदली, लोक जेव्हा रडतात, धाय मोकळून रडतात, लोक आजही ज्यांचे आपल्या घरामध्ये फोटो लावतात, असे मित्रांनो अधिकारी फार तुरळक आहेत. आणि हे जर बनायचं असेल, नुसता अधिकारी नाही, लोकांच्या गळ्यातला ताईत असलेला अधिकारी जर बनायचा असेल, नैतिकतेचा या अभ्यासावरती भर द्या. तुम्ही निश्चितपणे यशस्वी अधिकारी सुद्धा व्हाल. मित्रांनो, म्हणून व्हाय या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे या पद्धतीने आहे. ठीक आहे. मग दुसरा मुद्दा बघूयात आता आपण. कोणता? सिलेबसचा. म्हणजे काय? हाऊ. आता आपण त्या हाऊ कडे जाऊया. ओके, कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे. आणि त्यासाठी पहिला मुद्दा काय आहे? सिलेबस. आणि म्हणून काय की जेव्हा आपण त्या हाऊ कडे जातो, ठीक आहे, आपली जेव्हा 0 पासून सुरुवात होते, ठीक आहे, 0, जर 0चा विचार केला तर मग पहिलं पाऊल काय असलं पाहिजे? एक म्हणजे आमचा अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे आमचे PYQ. बरोबर का? आता हे काही माहित नाही का? लहान पोरापासून सगळ्यांना माहिती आहे की सिलेबस आणि PYQचं महत्व काय आहे ते, पण नुसतंच माहिती असतं. करायचं कसं, काय करायचंय, नक्की त्यातून काय घ्यायचंय हे मात्र आम्हाला माहित नसतं. मी तुम्हाला पहिला या ठिकाणी उपाय सांगतो, तो म्हणजे इथून पुढे दररोज सिलेबस एक 10 मिनिटं वाचायचा आणि दररोज एका वर्षाचा क्वेश्चन पेपर वाचायचा. जर तुम्हाला वेळ लागत असेल, केस स्टडी कारण फार मोठे असतात, असं करा. सेक्शन A आज वाचा, सेक्शन B उद्या वाचा. करा. म्हणजे 2013चा मी पेपर घेतला, सेक्शन A आज वाचला, सेक्शन B उद्या वाचला. तिसऱ्या दिवशी 2014चा सेक्शन A वाचला, पुन्हा चौथ्या दिवशी त्याच पेपरचा सेक्शन B वाचला. असं डेली करा. डेली रतीब लावल्यासारखं करा. बघा तुमच्यामध्ये कायापालट घडेल. तुम्हाला हे कळायला लागेल की अरे करायचं काय या विषयामध्ये. आणि म्हणून सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. बस सिलेबस. मग जर आपण आपला सिलेबस बघितला तर सिलेबसचे आपले 2 भाग येतात बरं का. हा सिलेबस जो आहे तो सोप्या शब्दात सांगायचा म्हटला तर हा आपला A भाग आहे. गंमत कशी आहे बघा, फक्त एक लाईन आहे की जो B पार्ट येतो आणि त्या तोपर्यंत हा सगळा जो भाग आहे तो A पार्ट मध्ये येतो. 2 सेक्शन आहेत. सेक्शन A मध्ये काय येतं? सगळा सिलेबस सोडून शेवटची ओळ. आणि B मध्ये काय येतं? फक्त शेवटची ओळ सोडून वरचा सगळा सिलेबस. आता हे काय आहे? ही गंमत आहे त्या एथिक्सची. बघूयात काय काय. पण एवढं लक्षात घ्या. आता आपण काय करूया? A कडे जाऊया. हा जो A जो सिलेबस आहे ना, हा संपूर्णपणे कसा आहे? थेरॉटिकल आहे. आणि B जो पार्ट आहे म्हणजे शेवटची ओळ जी आहे ते म्हणजे काय? तुम्ही जे जे काही अभ्यासलेलं आहे त्या सगळ्यांचं तिथे उपयोजन आहे. उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन. थेरी इथे वाचली पण प्रत्यक्षात कशी वापरायची आहे हे तुम्हाला B मध्ये दाखवायचंय. बघा आपण बघूया एक एक टप्पे करून त्याकडे आपण जाऊया. सेक्शन A हा कसा आहे? वैचारिक आहे. हा कसा आहे? व्हॉट आणि वायचं त्या ठिकाणी आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजून देतोय. नैतिकता काय आहे, तिचा मानवी जीवनामध्ये, मानवी जीवनात आणि प्रशासनामध्ये काय उपयोग आहे, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे असतात. हा सगळा तो सिलेबस आहे, हा सेक्शन A मधला.
मी तो काय केलाय, कट 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 करून तुम्हाला वाचता यावा, तुम्हाला संग्रही राहावा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे देतोय. बघा, पहिला मुद्दा आहे नीतिशास्त्र, मानवी परस्पराभिमुखता. मित्रांनो, आपण आपल्या बॅच मध्ये काय करतो, फक्त एथिक्सच्या नाही, आपल्या सर्व बॅचेस मध्ये आपण काय करतो तर मुलांना चेकलिस्ट देतो. सोशो असू दे नाहीतर आणखी काही असू दे, चेकलिस्ट दिली की काय होतं, आपल्याला कळतं, अंदाज येतो की मला काय काय करायचंय आणि मी काय केलं आज, उद्या मला काय करायचंय. अशा पद्धतीची ही चेकलिस्ट आहे जी आपण तयार केलेली आहे, सिलेबसला डिकोड करून तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला टॉपिक आहे नीतिशास्त्र व मानवी परस्पराभिमुखता. म्हणजे काय, नैतिकता ही काय असते. आता इंग्लिशमध्ये काही शब्द आहेत, एथिक्स आहे, मोरॅलिटी आहे, व्हॅल्यूज आहे. मग या शब्दामध्ये काय फरक असतो हेही आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. या सिलेबसमध्ये ते समजतं. मग पहिला टॉपिक आहे नीतिशास्त्र, मानवी परस्पराभिमुखता. यामध्ये नीतिशास्त्र म्हणजे काय, मानवी मूल्य हा दुसरा महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मानवी मूल्य आणि सामाजिकरण वगैरे मुद्दे येतात. तिसरा बघा, भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे व तत्वज्ञानांचे योगदान. आता याला आपण डिकोड केलं. कसं केलं आपण, यात सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, जॉन लॉक, कांत, बेंथम, मिल्स, नित्शे, हेयर, रॉल्स अशा अनेक लोक पाश्चात्य देशातले आणि भारतामधले, ज्यामध्ये महाभारत, रामायण व त्याचबरोबर जैन, बौद्ध, चार्वाक तत्वज्ञान, नैतिक तत्वज्ञान बरं का. त्याचबरोबर आधुनिक काळातले काही विचारवंत जसं स्वामी विवेकानंद असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, टिळक असतील, घोष असतील, महात्मा गांधीजी असतील, या अशा अनेक वेगळ्या प्रकारच्या विचारवंतांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करायचा असतो. समजून घ्यायचंय की यांनी नैतिकतेला कसं समजून घेतलंय आणि मग आपल्याला ते काय करणार आहे. त्यानंतर आहे अभिवृत्ती, ऍटिट्यूड. अभिवृत्ती, ऍटिट्यूड हे काय असतं, त्याचे घटक काय, संरचना काय आहे. त्यानंतर नागरी सेवेसाठी अभियोग्यता. अभियोग्यता म्हणजे ऍप्टिट्यूड आणि अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड, या दोन्ही गोष्टी. आणि अभिवृत्ती झाल्यानंतर अभियोग्यता म्हणजेच ऍप्टिट्यूड समजून घ्यायचं असेल तर सचोटी, वस्तुनिष्ठता, अनुकूलता, उदारता, चिकाटी, निपक्षपातीपणा, गैरपक्षपातीपणा अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्यांचा आपल्याला तिथे अभ्यास करावा लागतो. हे झालं इथेपर्यंत. मग पुढचा टॉपिक आहे पाचवा, तो म्हणजे रिपीट झाला हा. मग सहावा टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता. आणि ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा आपण तिथे विचार करणं गरजेचं आहे आणि हा फार महत्वाचा आहे. आणि मग शेवटचा टॉपिक येतो सातवा, लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. आणि मग याच्या अंतर्गत बघा, जसं की काय समस्या आहेत खाजगी संस्थेतील आणि सार्वजनिक संस्थेतील, नैतिकतेच्या चिंता काय आहेत, कोंडी काय आहे, असे वेगवेगळे मुद्दे याच्या अंतर्गत दिलेले आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्स वगैरे वगैरे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. सो असे जवळपास 6 ते 7 टॉपिक आहेत जे आपल्याला एक सेक्शन ए मध्ये आहेत. मोस्टली हे सगळे टॉपिक काय आहेत तर हे सगळे थेरॉटिकल आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळे थिंकर्स आहेत, वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्या आपल्याला चांगल्या क्लिअर कट त्याची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता बघूया सेक्शन बी मध्ये काय आहे. सेक्शन बी मध्ये आपण जे सेक्शन ए मध्ये जे जे काही अभ्यासलेलं आहे ते सगळं आपल्याला प्रत्यक्षात आपण कसं राबवणार हे विचारण्यासाठीच्या केस स्टडी आहेत. या केस स्टडी म्हणजे काय की काही प्रसंग तुम्हाला दिले जातात. समजा आपण काय अभ्यास केला की इमोशनल इंटेलिजन्सचा आपण अभ्यास केला, ठीक आहे. मग एक केस स्टडी तुम्हाला दिली जाईल बरं का. आता तिथे काय आहे की समजा तुम्ही डीवायएसपी आहात किंवा तुम्ही आयपीएस आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही बंदोबस्त करताय, एक सार्वजनिक उत्सव चालू आहे आणि तुम्ही तिथे काय करताय, बंदोबस्तावरती आहात. आणि बंदोबस्त असताना अचानकपणे काय झालं, त्या ठिकाणी भगदड म्हणजे काय, काहीतरी अफवा पसरली आणि लोक पळायला लागली सैरा वेरा वेरावर. आता अशा वेळेस तुम्ही काय कराल, अशा वेळेस तुम्ही काय कराल. बरं, हे सगळं कमी की काय म्हणून त्यावेळेस तिथले जे काही स्थानिक नेते आहेत, कोणी ते काही अजून लोक असतील प्रभावशाली, ती तुमच्याकडे आली आणि तुमच्यावरती हे भडीमार करताय शब्दांचा. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल, तुम्ही कशाला प्राधान्यक्रम द्याल. बरं, एवढा सगळा जमाव जो आहे तो सैरावरा पळतोय, तुमच्याकडे मनुष्यबळ मात्र कमी आहे आणि जे आहे ते सुद्धा भेदरलेलं आहे, घाबरलेलं आहे. मग तुम्ही काय कराल. बघा, 3 सिच्युएशन आहेत एका ह्याच्यातच. एक म्हणजे प्रचंड मोठे जमाव सैरावेरा धावतोय, नेते येत आहेत तुमच्यावर दबाव टाकतात, काहीतरी करा, ते बोलतायत तुम्हाला. आणि तिसरं, तुमच्याकडचा जो मनुष्यबळ आहे तो फार कमी आहे, मग त्याच्याही सुरक्षिततेचा प्रश्न आहे, काय करणार. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, काय करणार नक्की, तुमचं कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल.
कोणकोणत्या प्रकारच्या नैतिक दुविधाला तुम्ही सामोरे जाल, काय काय होईल, हे सगळं तुम्हाला इथे केस स्टडी मध्ये अभ्यासायचं आहे. आणि मग इथे फक्त इमोशनल इंटेलिजन्स नाही तर अनेक प्रकारच्या बाबींचा कस लागतो तो आपल्याला तिथे दाखवायचा आहे. तर हा झाला केस स्टडीचा पार्ट सेक्शन बी मध्ये. सो मित्रांनो, असं आपल्याला ह्या सिलेबसच्या अंतर्गत आपल्याला काम करायचंय. म्हणजेच काय, आपला सिलेबसचा गोल्डन रूल काय आहे, सेक्शन ए मध्ये ज्ञान मिळवायचंय, सेक्शन बी मध्ये त्याचं ऍप्लिकेशन करायचंय. सेक्शन ए नॉलेज गेन, सेक्शन बी ऍप्लिकेशन, आणि त्याच्या आधारे आपल्याला काय भरघोस गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. हा आपला सिलेबस आणि त्यानुसार आपल्याला मुद्दा जो समजला तो. मग आता झिरो पासून आपण तयारी करत असताना पहिला मुद्दा बघितला की आपल्याला नक्की सिलेबसची ओळख करून घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा नक्की काय काय अभ्यासायचं आपल्याला, तर त्याची एक पंचसूत्री मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. पहिलं सूत्र जे आता आपण अभ्यासतोय, तुमचा दिशादर्शक आहे, तुमचा सिलेबस आणि पीवायक्यू, हे पहिलं सूत्र आहे. दुसरं, रिसोर्सेस ठरवायचे आहेत आपल्याला, निश्चित काय वाचायचंय, कुठून वाचायचंय, हा हे आपल्याला त्या ठिकाणी करायचंय, हा दुसरा क्रमांक आहे. तिसरा, कॉन्सेप्ट, अत्यंत महत्वाचं म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आणि म्हणून एथिक्स हा अत्यंत अनालिटिकल आहे मित्रांनो. तो वाचून नाही कळत, ती चर्चाच करावी लागते, त्याच्यावर घमासान चर्चा करावी लागते, त्यातूनच तो समजतो, त्यातूनच त्याची आपल्याला एक क्लॅरिटी येते, आणि मग खऱ्या अर्थाने प्रश्न कसाही आला तरी आपल्याला तो सोडवता येतो. म्हणून क्रमांक 3 कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, क्रमांक 4 केस स्टडीज. खऱ्या अर्थाने जिथे तुम्हाला रणभूमीमध्ये लढल्यासारखा फील येईल ते म्हणजे तुमची केस स्टडीज. ना जवळपास तुम्हाला एक आहेत 120 मार्कांपर्यंत तुम्हाला केस स्टडी विचारतायत, आणि ह्या केस स्टडी मध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाचा कस आहे, आपण कितीही युद्ध कला शिकली तर रणभूमीवरती जाऊन प्रत्यक्ष लढता येते का, कितीही नेट प्रॅक्टिस केली तरी ग्राउंडवर जाऊन बॅटला बॉल लागतोय का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. ते केस स्टडी मध्ये येतं. आणि तेच करण्यासाठी आपल्याला हवंय 5वं आन्सर रायटिंग. डे 1 पासून नवे दिवस सुरू होण्याच्या अगोदर, नवे अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर आन्सर रायटिंग सुरू करा, इतकं म्हणेन मी. हे आन्सर रायटिंग फार गरजेचं आहे. हा फीडबॅक घेतला पाहिजे आणि त्याच्या आधारावरती पुढे गेलं पाहिजे. सो ही आपली पंचसूत्री आहे या तयारीच्या दरम्यान. आता फक्त आपण काय करूयात की 0 to हिरो बनायचंच आहे, पण आपण 0 पासून सुरुवात करतोय ना. मग पहिलं काम काय केलं पाहिजे आपण, तर सिलेबस आणि पीवायक्यूचं काय करायचंय, विश्लेषण करायचंय. आणि म्हणूनच आता आपण सिलेबस बघितला, पण नुसता सिलेबस बघू नका, वाचू नका, तर तो डिकोड पण करा. काय म्हणलं आपण, तर तो डिकोड पण करा. मग डिकोड करा म्हणजे काय, त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी येतात. जसं की पहिला मुद्दा येतो प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याची व्याप्ती समजून घेणं. हे करावं लागेल. तर हे पहिल्या टप्प्यामध्ये होईल का, नाही हो, दररोज करावं लागेल. यासाठी दररोज रतीब लावल्यासारखा करावं लागेल काम. नाही धर्मग्रंथ वाचता का नाही तुम्ही, पारायण करता का नाही, हा तशा प्रकारे तुम्हाला हे दररोज सिलेबस वाचावं लागेल. तर हळूहळू तो समजायला लागेल. आणि म्हणून सिलेबस डिकोड करण्यातला पहिला भाग, काय काय संकल्पना आहेत ह्या तरी पहिल्यांदा एक यादी तयार करूयात. क्रमांक 1, क्रमांक 2, त्यामध्ये जसे की उदाहरणार्थ बघा, प्रोबिटी असेल, हा इंटिग्रिटी असेल, ऑनेस्टी असेल, हे यासारखे शब्द काय आहेत त्यांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा पहिलं काम. दुसरं काम, सिलेबस मध्येच आणखी एक काम काय करू शकता, ते म्हणजे जे जे काही टॉपिक आहेत ना आपले वेगवेगळे, त्या टॉपिक वाईज ऍटलिस्ट काय करा, प्रश्न कशा प्रकारे येत आहेत आणि किती येत आहेत, टॉपिक वाईज. पहिला टॉपिक आहे आपला की नैतिकता, मानवी परस्पर अभिमुखता. याच्यावर किती टॉपिक आले आतापर्यंत, करा प्रयत्न. दुसरा टॉपिक आहे मानवी मूल्य, त्याच्यावर आतापर्यंत किती टॉपिक आहेत, प्रश्न विचारलेले आहेत, आणि ते प्रश्न विचारण्याचा क्रम कसा आहे, दरवर्षी किती प्रश्न विचारले जात आहेत, मध्ये मध्ये कुठे गायब होतात का, हा एक वर्ष आड असं काही ऑल्टरनेटिव्ह पॅटर्न आहे का दरवर्षी विचारले जातात. बरं जे विचारले जातात ते कशा प्रकार, हे सगळं आपल्याला काय करायचं त्यात करायचंय. हे त्या टॉपिक वाईज आपल्याला ते फोड करावी लागते. आणि म्हणून काय होतं, सिलेबस जसं डिकोडिंग गरजेचं आहे तशाच पद्धतीने. आणि बघा उदाहरण सांगितलं तुम्हाला मी की आपल्या सिलेबस 1 मध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये त्यांनी वाक्य काय दिले फक्त की पाश्चात्य आणि भारतीय समाजातील जे विचारवंत आहेत त्यांचा अभ्यास. आता नुसता शब्द एवढंच आहे, पाश्चात्य विचारवंत, पण त्यात काय काय विचारलं जाऊ शकतं. मग मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना ते काय आहे, ते डिकोडिंग आहे. आपण जे चेकलिस्ट तयार केली ते डिकोडेड आहे. तशा प्रकारे आपल्याला ते डिकोड करणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी आपला आधार कशाचा घ्यावा लागतो, पीवायक्यूचा. म्हणून पीवायक्यूचं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये किमान 3 गोष्टी करा. नंबर 1, थीम्स जे आहेत त्या थीम्स कुठल्या रिपीट होतात हे पहिलं. दुसरं,
क्वेश्चनचे डायरेक्टिव्ह आणि तिसरं थिंकर्स. आता मी पहिल्यांदा पहिल्या मुद्द्याबद्दल बोलतो, थीम्स. आता हे थीम्स म्हणजे काय? अहो काही नाही, मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ना, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्या सिलेबसचे 7 टॉपिक आहेत ना, ते थीम्स. म्हणजे अभिवृत्तीवर कसे प्रश्न आलेले आहेत, अभियोग्यतेवरती कसे प्रश्न आलेले आहेत, इमोशनल इंटेलिजन्स वरती कसे प्रश्न आलेले आहेत, ऍटलिस्ट एवढं तुम्ही त्या ठिकाणी काय करा, काढू शकता. हा पहिला क्रमांक. दुसरा क्रमांक, क्वेश्चनचे डायरेक्टिव्ह समजून घ्या. म्हणजे कुठे डिस्कस विचारलंय, कुठे क्रिटिकली अनालाइज विचारलंय, कुठे एक्सप्लेन विचारलंय, कुठे नुसतं अनालाइज विचारलंय, कुठे इव्हॅल्युएट विचारलंय. एथिक्स मध्ये हे प्रश्न तुम्हाला अधिक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या प्रश्नाचं विश्लेषण करणं कठीण आहे. कारण एथिक्सचे प्रश्न हे बऱ्यापैकी अनालिटिकल असतात आणि म्हणून तुम्हाला तिथे सातत्याने त्या कीवर्ड वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे, डायरेक्टिव्ह वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे की नक्की काय अपेक्षित आहे, बरं का, हे थोडंसं करायचंय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला अनेक ठिकाणी असं म्हटलं जाईल की अरे एथिक्स मध्ये थिंकर काही फार महत्वाचे नाही आहेत, प्रॅक्टिकली तुम्ही काय असतं ते बघा. माझं म्हणणं बघा, तुम्हाला लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही थिंकर्स अभ्यासत नाही आणि थिंकर्स वरती कमांड येत नाही तोपर्यंत एखाद्या सिच्युएशन कडे बघण्याचा जो लेन्स असतो ना, लेन्स, परिप्रेक्ष्य, दृष्टिकोन, तोच डेव्हलप होत नाही. म्हणजे जोपर्यंत मला गांधीजींनी सांगितलेली 7 पापांची संकल्पना माहित नाही तोपर्यंत मला नक्की माझ्या समाजात जे चाललंय ते पाप आहे हे मला कळत नाही. हो, हे मला नाही कळत. आणि म्हणून काय होतं, मला गांधीजींचे 7 पापांची संकल्पना माहिती पाहिजे, मला गांधीजींचे सर्वोदय किंवा अंत्योदयाची संकल्पना माहिती पाहिजे, मला नक्की प्रेमाच्या माध्यमातून जग कसं जिंकता येऊ शकतं हे विनोबा भावे वाचल्याशिवाय नाही कळत, नाही समजत ते. म्हणजे जोपर्यंत मी स्वामी विवेकानंद वाचत नाही तोपर्यंत मला भगवद्गीता ही एकमेव रणांगणावरती सांगितलेलं तत्वज्ञान आहे याचा अर्थच उलगडत नाही, हे कळत नाही. आणि त्यामुळे लक्षात घ्या की भगवद्गीता हे एकमेव असं तत्वज्ञान आहे की जे रणांगणावरती सांगितलं गेलं. हे मला कधी कळतं, जेव्हा मला स्वामी विवेकानंद वाचायला मिळतात किंवा मी ते वाचतो. आणि जेव्हा मी ते वाचतो तेव्हा मला त्या भगवद्गीतेकडे बघण्याचा जो माझा अँगल आहे, माझा जो दृष्टिकोन आहे, जो लेन्स आहे, तो बदलून जातो. म्हणून जर एथिक्स मध्ये चांगले गुण मिळवून घ्यायचे असतील आणि एक्झामिनरला इम्प्रेसिव्ह करायचं जर उत्तर लिहायचं असेल, थोडंसं थिंकरचाही अभ्यास केला पाहिजे. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला त्यांना कनेक्ट करायचे की हा प्रश्न कुठे कनेक्ट करू शकतो, हा प्रश्न कसा मी थिंकरला कनेक्ट करू शकतो, याचं सुद्धा आपल्याला अवलोकन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा की आपण फक्त इथे काय करतोय, फोकस तुमचा स्टार्ट, तुम्ही सुरुवात कुठून केली पाहिजे हा फोकस आहे. त्यामुळे मी फक्त इथेच थांबतो पंचसूत्रीपैकी, की ते म्हणजे कशा प्रकारे सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचं डिकोड करायचे. ओके, आता पुढचा एक फक्त मुद्दा सांगतो की नक्की सुरुवात कुठून कराल. तर शालेय पाठ्यपुस्तकं आहेत आणि एनसीईआरटीची पुस्तकं आहेत, इथून सुरुवात करा. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तत्वज्ञानाचं इयत्ता 11वी आणि 12वी सगळं नाही वाचायचंय, फक्त 5व्या क्रमांकाचा चॅप्टर वाचायचंय, दोन्ही मधला 5व्या क्रमांकाचा चॅप्टर. आणि मानसशास्त्रामध्ये इयत्ता 11वी आणि 12वी त्यातही तुम्ही मराठीतलं वाचत असाल तर 5व्या क्रमांकाचा चॅप्टर आहे तो वाचायचा आहे. एनसीईआरटी मध्ये सुद्धा मानसशास्त्राच्या एनसीईआरटी आहेत, त्यातलं मी फक्त तुम्हाला सांगेन 12वीच्या एनसीईआरटी वरती फोकस करा जे मानसशास्त्राचे आहे. आणि समाजशास्त्राची तुम्ही इयत्ता 11वीची एनसीईआरटी आहे. जर तुमचा सोशियोलॉजी ऑप्शनल नसेल तर तुम्ही 11वीची एनसीईआरटी वाचावी. आणि 12वीची एनसीईआरटी, 12वीच्या एनसीईआरटी मध्ये सुद्धा फक्त पहिला चॅप्टर आणि 6व्या नंबरचा चॅप्टर तुम्ही मानसशास्त्राचा वाचू शकता. समाजशास्त्राचा मात्र सर्वच्या सर्व चॅप्टर तुम्ही वाचले पाहिजेत. आता इथून सुरुवात करायची. बघा सुरुवात करून कशी करायची, पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. पहिला, सिलेबस दररोज वाचा. दुसरं, क्वेश्चन पेपर दररोज वाचा. तिसरं, सिलेबसचं डिकोड करायला शिका. चौथं, पीवायक्यूचं पण डिकोड करायला शिका. 5वं, स्टेट बोर्ड पासून सुरुवात करा. 6वं ते म्हणजे एनसीईआरटी सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी काय बघा, काय लक्षात ठेवायचंय, हा जो विषय आहे ना तो शिकायचा नाहीये, तो आत्मसात करायचा आहे. हा विषय शिकायचा नाहीये, हा आत्मसात करायचा आहे. फरक काय आहे, सोप्या शब्दामध्ये जगलं पाहिजे आपण. जसं अमिताभ बच्चन म्हणतात ना, इंग्रजी शिकायची असेल, अमिताभ बच्चन काय म्हणतात, आय वॉक इंग्लिश, आय टॉक इंग्लिश, आय स्लीप इंग्लिश, है की नाही. हा, हे तशा पद्धतीने आहे. आय वॉक एथिक्स, आय टॉक एथिक्स, आय स्लीप विथ एथिक्स, आय राईज विथ एथिक्स. असा झाला पाहिजे, तो आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे, तेव्हा तो आत्मसात होतो
आणि मग आपल्याला एथिक्सची भीती वाटायला लागत नाही. क्रमांक 1. आणि क्रमांक 2, तुमच्यातील उत्तम माणूस आणि उत्तम अधिकारी घडवण्याची ही खूप मोठी संधी आहे. या पद्धतीने तुम्ही एथिक्सकडे बघा. एक उत्तम माणूस आणि उत्तम प्रशासकीय अधिकारी बनण्याची संधी आपल्याला हा एथिक्सचा पेपर देतो, या अर्थाने याच्याकडे बघा आणि मग बघा तुम्हाला किती इंटरेस्ट ह्या विषयामध्ये यायला लागेल. कारण शेवटी युपीएससी असो अथवा एमपीएससी असो, ती तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेते, तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेते, पण तुमची निवड तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आधारावरती करते. फार गहन अर्थ दडलेला याच्यात. हो, काय युपीएससी असो अथवा एमपीएससी असो, तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेते खरी, पण निवड मात्र तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आधारावरती करते. बाबू मोशाय, जर हे लक्षात घ्यायचं असेल तर ह्या विषयाला जगायला सुरुवात करा. निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये खूप छान पद्धतीने हा जो काही घटक आहे तो लक्षात येता येईल. मित्रांनो, नुकतंच आपण आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसवरती आणि आपल्या एथिक्सच्या ह्या बॅचवरती सुद्धा घसघशीत असा दिवाळी निमित्त 25% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. या ऑक्टोबर महिन्यामध्ये बॅचेस ज्या सुरू होत आहेत त्याच्यावरती सुद्धा आहे आणि नोव्हेंबर मध्ये ज्या बॅचेस सुरू होत आहेत त्याच्यावरती सुद्धा हा डिस्काउंट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना सर्वांना सांगू शकता आणि त्याच्यातून आपली जी बचत होईल त्यातून आपले रिसोर्सेस वगैरे विकत घेणं आपल्याला जमू शकतं. मित्रांनो, आपली सीट रिझर्व्ह करून ठेवा. ठीक आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच भेटूयात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही शंका असेल तर त्यासाठी जे फोन नंबर्स आहेत त्या माध्यमातून तुम्ही भेटू शकता, बोलू शकता, ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. ठीक आहे. चला, सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.